जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवालाल, जय भीम, जय भीम. पुरुष मंडळी एका दारूच्या कॉटरीवरून मला गलत कमेंट करू शकतात किंवा कुणी 100 रुपये जर दिले की हिला असं बोलू शकतात. पण महिलांनी असं बोलावं की छाती फुगून जय भीम सांगते, गड्यावनी जय भीम बोलायला लागली. अगं गर्व असावा या गोष्टीचा, गर्व असावा. 2 मिनिटं तुम्ही तुमच्या जीवनाचे कुणासाठी वाया घालवणार नाहीत. आयुष्यात पूर्ण आयुष्य माता रमाईने बाबासाहेबांनी आपल्यासाठी घातलंय. 4-4 चिमुकले पिले गेलीत त्यांची. 18-18 तास शिळे पावाचे तुकडे खाऊन आपल्या समाजासाठी रात्रात जागत होते बाबासाहेब. माझा समाज बोलत होते. बाप असे म्हणत होते की मी माझ्या समाजासाठी जागतोय. मग तुम्ही विचार करा, सगळं आता आपल्या हाताशी आलंय, आपल्याला मिळून गेलंय. मग हे सगळं झाल्यानंतर का तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होतोय? जय भीम नावाचा त्रास कशामुळे? सोपं नाही. 2 दिवस सध्या तुम्ही कुणासाठी तरी वाया घालवणार नाहीत, पण पूर्ण जीवन माझ्या बापानं माझ्या रमाईनं आपल्यासाठी घातले. ही गर्वाची गोष्ट आहे, रक्तात क्रांती आणणारी आहे. मी एक महिला असून मला छाती फुगून जय भीम बोला वाटतो. 4-5 जणी मिळून माझ्या जशा चाड्या करत उभा राहिलात का, तेवढाच वेळ तुमच्या घरात तुमच्या लेकरासाठी द्या. मला मारण्याच्या योजना ज्या आखत आहात का, त्याच बाळाच्या हातात पुस्तक व पाटी देण्यासाठी आखा. भविष्यात कुणी धावून येत नसतं, घर कुणी धकवीत नसतं. विचाराने क्रांती घडते न पेनाने. लक्षात ठेवा, तुमचा वेळ वाया जातोय, माझा वेळ वाया जात नाही. कारण मी भीम गाते, भीम लिहिते, भीम वाचते. मला माहिती माझ्या मुली बाळात माझ्या घरात परिवर्तन घडन. भविष्यात एक दिवस माझ्यासाठी सुंदर निघेल. कारण मी झुंजताना भीम पाहिला, मी लढताना भीम पाहिला, मी झुंजताना भीम पाहिला, मी लढताना भीम पाहिला. माझ्या गीतात भीम गायला ग, माझ्या गीतात भीम गायला. पूर्ण आयुष्य माझ्या रमाईने माझ्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी घातले. तुम्हाला ह्या गोष्टीची जाण नसेल, पण मला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जेव्हा कवा वाटल की कोणीतरी मला ह्या गोष्टीसाठी आड येतंय, शब्दानंच आत्महत्या करायला येऊन असे लिखाण काढीन. त्यामुळे सावध राहा. ज्या दिवशी संपल त्या दिवशी लिखाण संपल. क्रांती असेल ती फक्त माझ्या शब्दात. जर माझ्या भीमरायाला आणि माझ्या रमाईला अपशब्द बोलाल तर. जय भीम, जय भीम. हो, गड्यासारखी छाती फुगून जय भीम बोलते आणि मरेपर्यंत बोलन. डोळे आणि कान उघडे ठेवा. लाजणार नाही, मी पदराखाली आड बसणारी नाही. तुमचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवा. मी माझा भीम रोज तुम्हाला ऐकायला येईल. जय भीम.